सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन, राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट, स्टायलिश रिंग्स व बांगड्या, खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स, 916 होलमार्क गोल्ड, शुद्धतेची खात्री, विश्वास, गुणवत्ता व परवडणारे दर, आकर्षक ऑफर्स मध्ये उपलब्ध। सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स, तासगाव। आमचा पत्ता मार्केट यार्ड, मेन गेट जवळ, युनियन बँकेसमोर, विटा रोड, तासगाव। संपर्क सागर कदम 9225 57 66 57। भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, 100 टन कडबा कुट्टी वितरण, सोलापूर धाराशिवच्या पशुपालकांना दिलासा, भाजप किसान मोर्चाचे संदीप गिड्डे यांचा पुढाकार। मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात चाऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे 100 टन कडबा कुट्टी पूरग्रस्त पट्ट्यात पाठवण्याचा मोठा उपक्रम सुरू झाला। या मोहिमेतील पहिली 10 टनांची गाडी आज मिरज येथील गेस्ट हाऊस मधून पालकमंत्री आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। हा उपक्रम भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राबवला असून सोलापूर धाराशिवच्या पूरबाधित परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने चारा पोहोचवला जाणार आहे। स्थानिक किसान मोर्चा पथकाने गावोगावी वितरणाची जबाबदारी स्वीकारली। कार्यक्रमावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नगरसेवक ईश्वर वनखडे यासह समित दादा कदम, प्रदेशाध्यक्ष जनस्वराज्य शक्ती पक्ष मिलिंद कोरे, बाळासाहेब पाटील, राकेश कोळेकर, रवींद्र गाढवे, विकास भोसले, उपाध्यक्ष भाजप सांगली, विलास काळेवाघ, विजय शेजाळ, कुमार जाधव, ओंकार पाटील, मनोज देसाई, विशाल गिड्डे, शशिकांत पवार, अध्यक्ष किसान मोर्चा कवटे मंकाळ, शंकर गिड्डे, अजित भोसले, विशाल भोसले, गजानन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते। वितरण यंत्रणा काटेकोरपणे उभी करावी, गरजेनुसार अतिरिक्त खेपा चालवल्या जातील अशी माहिती प्रसंगी देण्यात आली। पुरानंतर सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठच्या पट्ट्यातील वाहतूक आणि दळणवळण विस्कळीत झाली। हत्तूर परिसरात सोलापूर विजयपूर महामार्गावर पाण्याचा मारा होत असताना प्रशासनानं पर्यायी मार्गीकरण केलं असून पाणी ओसरता सोलापूर पुणे महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला। जिल्ह्यातील गावडगाव येथील दुर्दैवी अपघातग्रस्त कुटुंबाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांत्वन देऊन मदतधन सुपूर्द केले। त्याआधीच्या 2-3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे चारा पीक वाहून जाणं, गोठ्यात जनावरे अडकणं अशी गंभीर स्थिती निर्माण झाली होती। प्रशासनानं जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याचं आवाहन केलं। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जनावरांना साखळी करून बाहेर काढल्याच्या घटना नोंदल्या गेल्या। विशेष प्रतिनिधी सांगली। किसान मोर्चाच्या वतीने असा निर्णय झाला आहे की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी माणसांची सोय करावी लागेलच, त्यांचं खाणं पिणं, त्यांना कपडे, त्यांना भांडी, पण गुरांची सोय जास्त करावी लागणार आहे। त्या मुख्य जनावरांची हाल होता कामा नये म्हणून चारा आणि कडबा कुट्टी ह्या प्रमाणात गोळा करणं चाललं आहे। त्यातला आज पहिला ट्रक सोलापूरला निघाला। आमचे गिड्डे पाटील, संदीप गिड्डे पाटील हे त्याचं नेतृत्व करत आहेत आणि मी आवाहनही करतो, दोन्ही प्रकारचं आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कनेक्ट व्हावं आणि लोकांनाही आवाहन करतो की आम्ही आता ह्यात कमीच पडणार नाही, कडबा कुट्टी आणि चारा कमीच पडणार। किती दिवस जनावरांना छावण्यांमध्ये ठेवावं लागतं, ठेवा, सरकार काय करेल ते करेल, पण आम्ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कमीच पडणार। त्यामुळे मी गिड्डे पाटलांचं खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी रिटर्न मान्सूनच्या दरम्यान एक चित्रविचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कधी नव्हे तो या ठिकाणी ढगफुटी असतील, अतिवृष्टी जी आहे याचा सामना करावा लागतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजना थांबवली गेल्यामुळे ठाकरे सरकारच्या काळामध्ये इथल्या नद्यांचं पात्र जे आहे ते उथळ झालंय। त्यामुळे जो पाऊस पडला तो त्याचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर गेलं। सगळ्यात मोठं नुकसान इथल्या शेतीचं झालेलं आहे। नदीकाठचा भाग शेती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे पशुधनाचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। संपूर्णपणे सध्या आमचा सेवा पंधरवडा चालू आहे। महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीनं वेगवेगळी मदत ही संपूर्ण राज्यातनं या पूरग्रस्त परिसरात पोचत आहे, परंतु इथल्या पशुधनाचा हाल होऊ नये म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही भाजप किसान मोर्चाच्या वतीनं कडबा कुट्टी आणि सुका चारा
हे जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाठवत आहोत. साधारणतः हा 100 टनच्या आसपास हा चारा आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत. याची पहिली गाडी ही पालकमंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी आम्ही रवाना करत आहोत. त्या जिल्ह्यामध्ये भाजप किसान मोर्चाची जी टीम आहे, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या ठिकाणी ती वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून त्या नदी काठाला जिथं जिथं खरोखर पशुधनाला तिथं कडबाकुट्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंत अगदी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत ही चाऱ्याची जी सुविधा आहे ती पोचणार आहे.